भोंदू अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, नाशिक कोर्टाकडून 14 दिवसांची कोठडी, तर चौथ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीकडून छापेमारी, नाशिकसह शिर्डी आणि पुण्यातील 11 ठिकाणी छापे. अशोक खरातची खाती असलेल्या समता पतसंस्थेवरही छापे. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर. समता पतसंस्थेमध्ये खाते प्रकरणात पोलिसांकडून 4 तासांपासून चौकशी सुरू. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे लक्ष. पुण्यातही भोंदूबाबाकडून महिलेचं लैंगिक शोषण, दैवी शक्तीच्या जोरावर कौटुंबिक वादात तोडगा काढून देतो याचं आमिष दाखवून बलात्कार करत 50 लाखांची फसवणूक. कल्याण मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, काळी पिवळी टॅक्सी आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू. 2029ची लोकसभा निवडणूक, महिला आरक्षणासह सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्राद्वारे आवाहन. तर 16 एप्रिलपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार. बिबट्यावरून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपलीये. डाठ मारलेल्या बिबट्याला मारणं नियमबाह्य, खडसेंचा आरोप. तर कौतुक करण्याचं धाडस खडसेंमध्ये नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला. स्वरगंगा आशा भोसले यांचा निधन झालेलं आहे आणि त्यांना आज अखेरचा निरोप दिला जातोय. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. सचिन तेंडुलकर, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख यांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. मंगलप्रभात लोढा, खासदार सुप्रिया सुळेंनीही घेतलं अंत्यदर्शन. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी महापालिकेकडून तयारी. शिवाजी पार्क जवळच्या भागोजी स्मशानभूमीत तयारी. अंत्यदर्शनासाठी दादर परिसरात LED स्क्रीनची सुविधा.